हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा.
त्याला लावत असेल त्याला पुढे मी वयाच्या 6व्या वर्षी ब्रह्मदेवाची तपस्या केली. प्रसन्न होऊन वरदान दिलं. या प्रचंड त्रिभुवनात देवदानवान करून मला बरं नाही. अरे मानव तर तुच्छ आहे. त्याची राखोसाला कशाची भीती आहे? या शक्तीच्या बळावर सोन्याच्या बळावर राजा उदय झाला. काय या मंडळीने राज्य बळकावून घेतलं आहे. माझी बहीण देवची तिचं लग्न माझ्या प्रिय मित्र वासुदेवाशी म्हणजे माटा केलं. नाही घरात थोड्या आनंदात वासुदेव देवकीच्या पोटी जन्माला येणारी 8 मुलं सुद्धा सर्वनाश करणारे. एक नव्हे तर 8 बाळांना हाराम करून ठार मारले आणि आता कालामध्ये भोगायला नाही. नारायण नारायण. हे कंसा, हे ऐकून मनाला जीवाला अगदी समाधान वाटले. राजा सुखी तर प्रजा सुखी. परंतु कंसा, तुला आनंदात राहता येणार नाही. का त्या कंसाला फुलाची भीती आहे? नारायण नारायण. वासुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले 8वा पुत्र श्रीकृष्ण नंदलाल तुला ठार मारणार आहे.
नारायण नारायण वसुदेव देवकीला पोटी जन्माला आलेल्या हा डोळाला त्या कंसाने कधी का मारले? नारायण नारायण विष्णूने देवकीला पोटी मानव रूप धारण करून जन्माला आले. त्याचं नाव त्याचे नाव नंदलाल श्रीकृष्ण आहे. तो तुझा सर्वनाश करी. नारायण सावध राहा सावध राहा. ते सोडून दे वेडा गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. नजर करा. जाण्याच्या फळाची शक्तीने त्या कृष्णाला काय मारले का? कृष्ण आता ती शेवटची वाट त्या बघा गेले.
येतात आणि हा लवकर लवकर ये. बोल कृष्णा तू आणि इथे कशाला आला तुला सांगितलं होतं ना मी यमुनेकाठी येते म्हणून. तुला यायला उशीर झाला म्हणून मला इथे यावं लागलं. अरे कृष्णा तुझा आलाच खरं पण कोणी पाहिलं ना खूप मोठा गोंधळ होईल लवकर निघून जा बघ. मी जातो पण तू लवकर आली नाही तर मला पुन्हा इथे यावं लागेल का? नाही कृष्णा मी लवकर येते जा हा बरं. बरं ठीक आहे राजे. राजे झाले की नाही तुझं? अगं हो आई आले हा. तू एवढी सारखी सांगते काय? अरे कान्हा तुला किती वेळ सांगितलं तू घरी येत जाऊ नको म्हणून. तुला माहिती आहे ना तुझ्या मुलांना एक क्षणी राहू शकत नाही म्हणून. अरे कान्हा हो हे मात्र खरं आहे तुला मी तरी काय सांगू तुझ्या सहवासात राहते तुम्ही एकदम तण नियम भाग मला विसरून जाते बघ पण तुला त्याचं काही नाही तुझ्याजवळ आहेत ना असंख्य गोपिका. राजे एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यासोबत असंख्य गोपिका असल्या तरी माझ्यासाठी तूच सर्वश्रेष्ठ आहेस बघ. काही ना तुझं
पाहतोच मी तुम्ही कसं जाता नोकरीच्या बाजाराला. अरे निघा चला निघा. अगं चला बिगी बिगी बाजारला. रात चांदण्याची सरली दिशा सुखाची बहरली. रात चांदण्याची सरली दिशा सुखाची बहरली. जोहरल्या फुलाने मखमली सहली. सप्तरंगाने जोहरल्या फुलाने मखमली सहली. सप्तरंगाने सारी धरली.
संकट काळामध्ये मला अनेक अवतार धारण करावे लागले. असे काही अनेक अवतार धारण करून मी या गोरगरिबांचे रक्षण केले. मथुरा नगरीचा राजा उग्रसेन, त्याला 2 मुले कंस आणि देवकी. राजाने तिने चालवत होता, परंतु स्वतःच्या बापावर संतापून कंसाने शंकराची भक्ती करून बाबाला राज्यावरून खाली उतरवले. भूमिमातेला सहन झाले नाही. भूमिमाता गायीचे रूप धारण करून ब्रह्मा विष्णू आणि 33 कोटी देव मिळून माझी प्रार्थना करू लागले. देव, घाबरू नका, मी तुमची सुटका यातून नक्कीच करेन. वासुदेव देवकीच्या पोटी जन्म घेऊन मी तुमच्या कार्याला नक्की सहभागी होईल. गायीच्या महिन्याच्या कष्टाने उग्रमंत झालेला चांडाळ तो माझ्या हाती कसा लागेल. हो, आले लक्षात. गोकुळातून 16,360 मेळा 60 माठ करून मथुरेच्या बाजारावर चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्या दही दुधाचे नाश केले पाहिजे, तरच चांडाळ कंसाला कळकळ लागेल. परंतु हे काम मी न करता माझ्या भक्तीचा सौंदर्य उदाहरणाला चुकवितो. प्रथम त्याला हात मारतो. अरे म्हटलं सुधारणा
कामगिरी आहे बघ. किती हवं ना आपल्या गोकुळातील 16 सहस्त्र 360 गोपिकांचा वेळा 60 माठ करून नगरीच्या बाजाराला जातो. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्या दही दुधाची नाश करायची आहे तुम्हाला. देवा नको कायदा माझा. तुम्ही माझा आणि कायदा तुमचा. ठीक आहे मिळेल ना हो चालेल येतो मग मी. काऊ 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 काय हा काय जेवण काय ते 7 गवळीचं मिळा बाजार जातो हा आता काय ठीक आहे काढून काढून तो कोणत्या कामगिरी चांगली होत मी आता म्हातारं आता तू काय काय ठीक आहे माझ्या जोडीचा हा ऑपरेशन माफी आहे होय म्हणून नको काय त्याला हो हाकणार ना तुला आधी जेवण आहे. मारणार ना बघ अरे हाय कुठं अरे मेला खाली सपाटात आहे गाडीत बसलोय आणि माझ्या सोबत चालय करवर अरे चिंपट घेऊन गेला माझं चिंपट वाली केला म्हाताऱ्यान. अरे मी काय म्हणतो काय दगडी बिडी काय नाही काय अरे अरे हा रे दगडी दगडी नाही 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 पालन भागवतो पालन भागवतो माझी लेकरं दाखव ये. अरे आलो आलो टाइम बघा अरे ये वसड्या मला याला माझी वळणी केली माझा माझा पाण्यात पुसून आलो अरे अरे काय मी याला बायका लागले पॅन्टी घालायला अरे तू साड्या नेसून कुठे आलाय काय हाय काय हे पितांबरी म्हणतात पितांबरी आणि तू देवाची पूजा करतात ना ते म्हणतात ते पितांबरी धोतर होय अरे वासाड्या कधीतरी धुतर नुसता घालून घालून जायचं मला सांग मला उचित आहे तुला अरे काय सांगू तुला अरे येताना गावात सर्वच वाटून आलो हा मग? मला सांग तुमच्या गाई चुकल्या हो तुमच्या गाई चुकल्या हो. मग तू खरंच कुठं गेला वाटायचं? अरे काय म्हणतो दुधापासून खरवस बनवतात मग कशापासून बनवतात? अरे वासाड्या यांना गाईचं दूध एकाच गाईच्या दुधाचा खरवस अख्ख्या गावाला वाटायला तू काही येणार बिडायला काय रे? अरे गाय मरेल जागेवर खरं वाटलं. अरे फणसाच्या ठिकाचा या पापडामध्ये तुला खरं बनवतात. बापसान ते मी आता त्याला असला काही जमलाच नाही हा चांगला म्हणजे आयन बनवला अरे उशीर झाला म्हणजे अरे सकाळी येताना गावात फिरून आलो म्हणलो कोणाची आतडी काढल्या कोण खाली जागेवर पडलाय ते सगळं बघून आलो गेला काम आहे माझं तो आलास ना लवकर यायचा थोडा उशीर आला मग अरे काय सांगू त्या मोड्याच्या वाट्यात असा वाटला येत होतो हा तर काय झालं माहितीये बाजूला मला इकडे गावामध्ये वरती आलो त्या बायकांचा जो गोलका दिसला त्या गोलका दिसला मी काय केला गावाला ऐकत होतो मी त्यांचा काय तर चाललेला त्यांचा काय कार्यक्रम होता हेल्दी कुंकाचा कार्यक्रम हेल्दी कुंकू हा हो हेल्दी कुंकू हेल्दी कुंकू नसेल हे हळदी कुंकू असेल
अरे पहिलं व्हायचं ते हेल्दी हल्दी कुंकू, आता हेल्दी कुंकू होतं. अरे पूर्वी बायका कायम कुंकू लावायच्या, तेव्हा त्यांचं नवरं ना 80 वर्ष राहायचं. हा म्हणजे काय, आणि आता ते टिकल्या लावतात. हा म्हणजे टिकल्या नाही तर हुकल्या. अरे याला ध्यान तो गडबड केला ना रे, त्याला शिंपाट घेऊन पळाला. हा मग काय झाला माहिती आहे, काय झाला, अरे मेला काय मला सांग, हा? तू हल्दी मुंबईला गेलास? होय. अरे काय भेटला नाही म्हणजे, अरे हा अरे त्या बायका काहीतरी बोलत होत्या, डबं भेटणार आहे. मी काय म्हणतो, ती कुंकाला त्यांना डबं भेटत असतील, मला का नाही 2 डबं भेटू देत, म्हणून मी त्यांच्या मागणं गेलो. तर बायकाच्या मधीच थांबल्या आणि पिशवीतून काय काढली आणि असं तोंडाला लावायला लागले. हा? मेकअप अरे ते मेकअप असेल रे, मेकअप लाईन लिपस्टिक. त्या कायचा लावत होत्या तर मी बोललो, मी कसा असा जाऊ, एकदा आलाय बिना दुसऱ्याचा. असंच गेलो घरात, तर माझी आई बसली होती भाकऱ्या वाजायला तुझीशी. तर तिला बोललो, आई माझा पण मेकअप कर बोललो. तर तिने जो ताटला मारला, तर मी काय बोललो, आता लागली आहे तेवढी पावडर बस झाली, पुढे जाऊन डबो संपायचं. काय झालं माहितीये, गेलो नंबर लावायला, तर मला कसं तिकडच्या बायकांनी बघितली, वाहना घ्या. मी जो घाबरलो की नाही, काढल्या, माझ्या काढल्या आणि आता खाली तिकडे धाव मारली का नाही, परंतु नाही आलो वरती. बोलले वाहना घ्या. वाहन असेल रे. अच्छा, मी घाबरलो नाही रे, मला वाटलं आता उद्या काढू काय मारतो मी काय मला. मला असं गेला कुठं? नदी जाऊन बसलो ते जो वाट लावला की नाही माझी, तुपाट घेऊन पळाला. मला एवढी भूक लागली का नाही, अरे काय करू पेद्या, काय करू, अरे तुला काय जमत, काय करू. अरे असाच खालून वाटत येत होतो, तेव्हा बाजूला मला एक घर दिसला. त्या घरात एवढी मोठी पंगत लागली होती. मी बोललो, आता काय ती दोघीच भागवता. आता त्या कोपऱ्यावरून चालत गेलो, तर बाजूच्या कोपऱ्यात एक पत्रावली शिल्लक होती. मी बोललो कोण बघत नाही तेव्हा जाऊन बसता. जाऊन तिथं बसलो तो पहिला वाढपी आला. पाहुणं तुम्हाला वाढू काय घावणं, असा बोलला. मी बोलला काय तर वाढ. परत बोलतो, पाहुणं तुम्ही कोणीकडचं. तर मी ह्या वसाड्याला काय सांगू, त्याला वसाड्या मला भूक लागली नाही, काय करू. मी त्याला सांगितला, अरे मी ना नवऱ्याच्या वरणातून आलो. आता वसाडा बाजूला गेला, काय तो मी बोलू दे, माझा वाटतंय ना तूच करायला लागला. दुसरा वाटपी आला, तो पण म्हणायला लागला, पाहुणं तुम्ही कुणीकडचं हो. आता ह्याला काय बोललो, थोडं टाकेन मुस्काट सोडून असा राग आला होता. तर तेव्हा सांगितलं, अरे वसाड्या मी नवरीकडून आलाय. हा आपण तिकडे बाजूला जाऊन फुटफुट करायला लागला. तिसरा वाटपी आला, अरे वसाडा तिसरा आला, रेकून बघायला लागला. बोलतो, पाहुणं तुम्ही हा जेवताव कसला. तो कसला म्हणजे, अरे हा लग्नाचा जेवण नाही आहे, हा देवाचा जेवण आहे. माझी वरची हवा वर आणि खालची हवा खाली, बाजूला सगळा दूर. अरे तो आता मारली ना मला, काय सांगू. पण मी काय म्हणतो, तू काय बोलत होता. किती काय बोलता बाई? मला काय हो माझं झालं. काय भरपूर सांगितलं, ह्या भाषेत सगळ्या तुला मला काय घेता का तुम्ही काय मला काही भरपूर येतं. काय येतं. हा म्हणजे बरोबर. तो काय म्हणतो माहिती आहे, हा एप्रिल महिना ऊन एवढं पडतं पण काही होत नाही. काय म्हणतो, हा मग त्याचं म्हणणं बरोबर आहे. हो पुढे हा पावसा बरोबर सांगतो. त्याला पावसाला आणि हिवाळा. मग वर्षाचे 12 महिने पाऊस पडतो. हा कसं काय सांग बघूया. कसं करतो. माहेरच्या अलगद पहिल्या
हे ऐकत काय आता आपलं म्हणजे तू वाटलं बरोबर हो मी वाकल्या आणि आता कसं आता लग्न कोणाला झालं हो. बरोबर मग आता यजमानीमध्ये यजमानीत ना हो मग हो त्याला काय लग्न लागलं ना हो. बरोबर हो. तर मी त्या यजमानी गेलो केला मी माझं काय होतं म्हणून गेलो हा तर यजमानी काय म्हटलं काय म्हटलं काय यजमानी हो तुम्ही एवढं चांगले कारागी बरोबर तर मग मी दिवसभर रात्री फिरवतो हो मला टाइमपास नाही पावरा करून द्या ना पावरा मग तो बोलला काय हो लग्नाच्या अगोदर सांगितलं असतं ना तर काय 8 दिवसात दिला असता का ठीक आहे तुम्हाला समजायला देतो हो मला ते आज आणून दिला अजून दिला हा पावरा काय वाचतो काय तो पावरा काय हो तो पावऱ्याचा काय नाद आहे ना तो नादच तुला हो वाजवा वाजवा माझा पावरीचा आम्हाला ऐकायचं आहे हो मग. काय पावरे हो आवडला पावसा आमचा यजमानीचा बोला त्याने एक सुंदर पावरा दिला आमचा यजमानीचा बोला त्याने एक सुंदर पावरा दिला आमचा यजमानीचा
हा. मी जाऊन परत सापडत बसू काय हा बोल. नको नको तुमच्या झपायची नाही मी तुमच्या सोबत येतो काय? हा? आता नाही मी काय बोलतो तुमच्या पाठीने येतो मी तुम्ही जरा वा पुढं हा मग गवळणी कुठे आहे गवळणी काय घातलं नाही. हा मग चला बघतो कसं चालतं. थंडगार वारा शेळानीला आकाश विहिरीचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट आणि माझ्या मनाच्या बोलणीचे बोल ऐकून बघा मी कशी भारावून जाणार. अगं राधा, अगं कुठे हरवलीस तू? अगं कुठे हरवली तुमच्यावर आहे बघ मी. आपल्याला बाजारात जायचंय अगं हो बाजारी जायचंय हो. अरे चंद्राबाई तिला सोड. अगं काल की नाही बघ लय मज्जा झाली. ए चल हो बाजूला नुसती मज्जा आली बोलते अगे ऐकून तर घे ना आधी. अगं बोल बोल अगं, तिचा नाही काल पचकत झाला. काय बोलते हा अगं तिचा ना काल कोणी घेतलाच नाही. काय ग अगं, घेतला म्हणजे मुका नव्हे ग. अगे सत्यानो काय चाललंय का तुमचं तुम्हाला मागत दिसतं का दुसरं फक्त वाकून तू बघ, बोलायला लागली बघ कशी. अगे तुझे केवढे वाढले अगे चोचले ग म्हणजे तुझे नखरे आहे तुझी नखरेवाली. माहितीये छोटे ते ढाकून तुझे तर फक्त वाचून ए तू मला काय बोलते का? अगे मी तुलाच बोलणार का तर तुला काय खाली आहे काय मी? आता तुला ना सर्वांची चौकशी असते ना मग अरे हे बाय तुमचं चाललंय तरी काय? आपल्याला मथुरे बाजारी जायचंय ना. अगं हो 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 तुमची तयारी आहे ना. अगं हो तुझी ग हो. तुझी ग चला तर. हो राधाबाई अगं बाई, तुम्हाला तुम्ही बोलताय निघूया पण तुम्हाला वाट माहिती आहे का? अगं बाई मला लक्षात नाही तुला नाही वाटलं लक्षात मग मला चंद्राबाईला विचार. अगं बाई मला बघ आठवतंय आणि ते तरी काय? अगं ते वरती आहे ना ते वरती इथून अशी पुढे गेलीस ना हा. तर ते वरती डोंगरात नाही घर आहे तिथे एक मावशी आहे ती लाग मारून घे अगं बाई तू आवाज दे ना. नाही मी नाही देणार बाई मी काय म्हणते हिरडी हवी कशाला? खटकल तोंडाची चव नाही बोंडाची. हे बाई असं बोलून चालेल कसं? आपलं बाजार कसा होईल? तुझ्या बाजूलाच ना म्हणून घेते का आवाज? नाही नाही तूच मार्ग अगं मार्ग हा बरं मारते मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी दादा पोरगं. अगं मावशी अगं जरा लवकर ये. अगं आले या तांबोळदा बसवला जातो रात्रीचा आला टाईट होईल आता हलवून हलवून जमले आता मला उठवले नाही येते अगं ते लावते हा. आत्ताच्या वयात हलवते. मावशी लवकर ये हा.
काय ह्या गरम होत उन्हाळ्यामध्ये पावसाला पावसाळ्यामध्ये उन्हाळा आणि खाली वाला वाला आणि नवरा भेटला चालला होतेच तरी काय काय मला सांगवायचं मी जरा बसू दे तरी का काय जे आता बोल अगे मावशी हे तुझं काही घर नाही आहे मग हे जंगल आहे जंगल हे रान आहे देख पोपट चिमणी कावला एक तरी तो उठला ना पोपट पटकन घुसेल माझा नेता म्हणजे मग तुमचा बाजार वाटला काय हा अगं तुझा आम्ही नेता सांभाळ जरा हवेची झुळूक आहे ना असा वर वर बघ अगं मावशे पण मी काय म्हणते हा. तू हलवत काय होतीस अगं काय सांगू माझ्या नवऱ्याचा मुर्दा बसवलेला तो हा? अगं सकाळी दारू पिऊन येतो आणि सकाळी त्याला हलव करून द्या त्याला उठवलं त्याला सांगितलं मी पाण्याला जाते तुम्ही झाड बंद करून घ्या हा? त्या नवऱ्यानं काय करावं माहितीये काय केलं मावशी त्याने हा उठला आणि सकाळी कुठे काय झाला हा? कुठे गेला काय सांगू तुला घरी आला तर हा कसा दरवाजाचा एवढा पसारा पसारा नंतर आलो तर बघतो तर हा काय घरी टाईट साईड हा त्याला काय सांगितलं दार लावून घे साईड असताना कुठली मारून आला का मावशी अगं मारून कसला त्याला विचारलं तुम्ही कुठे गेला होता तर तेव्हा तू तर सांगितली की मी पाण्याला जाते दरवाजा बंद कर अरे वासाड्या मी त्याला सांगितलं तुला दरवाजा बंद करायला सांगितलं तर तू कुठे दारू पे गेला होतास मावशी बघ तुझं ऐकत नाही तो चांगला लक्ष ठेव अगं त्याच्यावर पितो तर पितो आणि तू काय केलं माहितीये अगं मावशी काय केलाय अगं येताना बाजारात गेला एक बाई बोलते मक्क घ्या मक्क घ्या मक्क 10 रुपयाला मक्क हा काय बोलते मग हा मग पण माझा नवरा कसा आहे भाईला अर्धा त्याला वाटला भलतच काहीतरी वाटला काय काय वाटला मावशी त्याला वाटला मुक्क घ्या मुक्क काय केला 50 रुपये पिक्चर मी काढला आणि त्या बाईकडे गेला मला बोलतो हे 50 रुपये घे आणि मला 5 मुक्क दे मुका दिला ना तिने अगं मुक्क काय दिला तिचा नवरा आला हा बदड करून लागला त्याला बसायची वाली अरे मावशी मग जास्त लागला असेल गेले त्याला अगं लागलं म्हणजे काय त्याला बसता येत नाही ना उठता येत नाही आता. मावशी जाऊन आलीच आहेस ना हा मग तुम्ही कशाला मला बोलावलं सांगा अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मग तुझ्या बाजारात चाललोय बघ आता नाही ना पण मावशी रस्त्याची माहिती नाही मग तुला हातावरून घेतली तरी मला वाटलं धगा मगा माझ्याकडे बघा आणि लास्ट मावशीला काय त्रास मला लागली रस्त्याची माहिती नाही म्हणून चल बाजारात. आता चला तुम्ही मसाची बागायची तयारी करून आली बाई तर आपण जाऊया काय मावशी आता निघालेच कऱ्या पण तुम्ही काय घेतलं काय घेतलं काय हे सांगायला नको सांगायलाच हवं बस सांगायला बाजार होणार कसा हे थांब मावशी हा मी सांगू हा सांग ना बघ सांगू हा सांग ऐक हा हा झरा बाई झरा पाण्याचा झरा ऐकतेस ना मावशी ऐकते ग घरामुळे पाण्याचा झाला मग खाली पडत नाही काही बघितलं हा, बोल. मावशी ऐक ना हा. झरा बाई झरा पाण्याचा झरा केसात माळला मी सोन्याचा तुरा बघ बघ वा भारी भारी मला ते ग मग काय जरा बाई जरा पाण्याचा जरा केसात माळला मी सोन्याचा तुरा आणि मावशी माझं नाव मीरा मीरा वा काय वा तुझं मीरा नाव आहे हा मग आता चला मग ए मावशी मी सांगू हा. माझं नाव चंद्रा चंद्रा आणि आहे की नाही चंद्राव आणि चंद्रावर दिसते हा चंद्रा मेला काला वाटत आधी मला नाही वाटायला म्हणते अगं मावशी चाललंय तरी काय नाही नाही काय सांग बाजारला काय घेतलं मावशी सांग मावशी तू आता बोललीस ना पटा बिटा ना तर बघा बाजारा काय घेतलं ते सांग सांग बाई ना. सांग मी घेतलाय ताक आणि समोर बघतो त्याच्या तोंडात टाक हे टाकते
सांगू हा. मी नेसला आहे पचरंगी शाळू नवा हा. मी नेसला आहे पचरंगी शाळू नवा आणि त्या विकल्या आहे तिथं सुद्धा मग खवा वा वा. चांगला आहे माझी जास्त मावा पण दे भूक लागली तर. मावशी आता माझं ऐका आता तुझं काय चांगलंच असणार. सगळं घेतो आहे, हा? मी आहे गवळ्याची राधा स्वभाव माझा साधा मी आहे गवळ्याची राधा स्वभाव माझा साधा विक्रीला घेतलाय बघ माझ्या कृष्णाला आवडता खवा आणि मावशीच्या संगतीने सयांच्या गमतीने नेसलाय बघ कसं नवारी शाळू नवा आणि चालली बघ मथुरेच्या बाजारला वा वा. हे तुझा वांदा चल आता माझं. इथे ये. अगं त्या मावशीने आपल्याला विचारलं काय घेतला काय नेसला. विचार जाऊ विचारते ए मावशी काय ग बोल पुढे ये पुढे तू आम्हाला सर्व कोणीला विचारला काय घेतलं काय नेसलं तुझं ते कोण सांगणार अगं मी जर सांगितलं तर कुठं माझ म्हातारा असती तर पटकन इथं उठून येतील. येऊ दे ना जा त्यांच्या बरोबर आता इथं भेटत नाही तेवढी काय मला विक्री झाली पाहिजे बरोबर. आणि देऊ ना थोडं हा? थोडं अगं ते हिला बघ हिला सर्व गोष्टी हवी तुझा पण काय घेतो काय माझ्या नवऱ्याशी काय ग. अगं हे घेतो म्हणून तिने विचारलं ना मग तिला माहितीये अगं बा नवऱ्या आणला होती एक तर तो ताई आणि म्हणून तिची बाटली उचलली आणि हीच घेऊन आलो बा माझी काय तुझी तयारी. बघा मावशी हा. वाटेल न जाता तूच संपवू नको. ना मी नाही संपवणार ग. आल्या आल्या पावसांच्या धारा आल्या आल्या पावसांच्या धारा चंद्रकांतचं नाव घेते मी मावशीबाई राधा. ए, मावशे, अरे एक छोटे छानचं गाणं बोल की गाणं बोलू अगं हो बोल ना मला माहिती सांगा ती गाणं माहिती घालायची पण अगं मावशी काय बघा चला मग कोळगावची उभे राहा. हे बघ, हे चंद्रबाई असं. असं उभी राहा. हे काय दम नाही लागला. चला झुंबारी घालू किती तुझं गाणं बस झालं आमचे पाय दुखावले ए राधाबाई तू एक बना छोटस छानचं गाणं काय तू शांत बोलू आम्ही. माझ्यावर साथ द्या आम्हाला
जुजवला होता मान. अगं ही मावशी हे बघ लबाड. अगं मावशी हे बघ लबाड. थांब थांब मी बघते त्याला ए, मुर्द्या काय हो भाऊनू बोला बोला काय म्हणते भाऊनी म्हणा म्हणा भारी आहे हो त्याला तुझ्या नवऱ्याचं काय गोला झालाय आणि मला चांगला म्हणते हा? मी हाय म्हणून तुमची शान हाय हा. अहो मी हाय म्हणून तुमची शान हाय नाही तर तुमचा शेंकोला झाला असता. काय मोठा हिचाच मोठा शेणकोला तुझ्या काय तो शेणकोला हिथं टाकायचा शेणकोल्यावाली त्याचा काय हिचा मोठा शेणकोला मी काय म्हणतो तुम्ही चाललात कुठं अरे वासाड्या काय रे इकडे करतो हा आई पोरी काय तू काय करतोस का हा? इथं गुलू 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 बोलायला गेली तिथं तुला काय बोलला अगं तुला शेंकोला बोलला तो पण राहू दे काय रे वासाड्या माझ्या पोरीचा काय शेंकोला वाटतो मी कोण आहे माहितीये तुला कोण आहे रे तू मी कोण आहे माहितीये कोण आहे माझे नाव घेऊ हा, काय घे. हा? हा. नाव घेतो हा तुझ्या आठवणीत मी दिवस रात्र जगलो तुझ्या आठवणीत मी दिवस रात्र जगलो आणि चिवटभर खाऊन गमेल भरून नाव घेऊ म्हणजे परत नाव घेऊ तू कुठे गेली अगं तुझ्या आठवणीत मी दिवस रात्र जगलो तुझ्या आठवणीत मी दिवस रात्र जगलो चिवटभर खाऊन गमेल भरून अगं वासाड्या आम्हाला जाऊ दे टाइमपास करायचा नाही. घरी जाऊन जा जेवण पण करायचंय बाजाराला जाऊ दे बाजारला तुम्हाला बाजाराला जाता येणार नाही काय रे हा? अरे वासाडे आता पोरगा रडत असेल ना रे जर हलवायला सांगितलं तर ह्या वासाडे अंगाची फिरतोस काय तू हा आमचाय अरे हा माझा पोरगा ठडकता कमी करायचा हा बाजूवाल्याचा बाजूवालीचा अशी जोड टाकीन ना तू बाजाराला जायचा नाही म्हणजे नाही मावशी दुसऱ्या रस्त्याने जाऊ. आणि जा दुसऱ्या रस्त्याने जाऊ दुसऱ्या रस्त्यावर प्रतिबंध नाही आमच्या रस्ता कुठे आपण एवढं धावता दुसऱ्या रस्त्याने वला करायचं ना आमच्या रस्त्याने वला केला त्या रस्ता सोपन बंद आहे अरे आमचा सोपन रस्ता बंद आहे मग तुमचा आहे तरी कोण तुमचा हुकूम कोणता आणि कायदा कोणाचा आम्ही कसं नवीन सवंगडी राधे कोण आहे बघ जरा मावशी, तुला कायदा सांगतो तर ऐक मला काहीच गरज नव्हती घरात तुला अडवण्याची मला काहीच गरज नव्हती घरात तुला अडवण्याची कृष्णदेवाने हुकूम दिला रे आणि सुधारण्याची कृष्णदेवाने हुकूम दिला रे आणि सुधारण्याची Thank you.
बाकीचा बघतो. हो आयडू बाय सावधानची ना तू काही सोडून द्या. बाय, तू पण आलीस काय बरी आहेस ना? पण अगं बाय परवा झाली काय करत होती? बस पहिली अरे मी माझ्या नवऱ्याच्या काळात बसा तुमच्या आधी बसवा पोरी बसले काय रे मूर्ती सोडू काय सोडू बस पहिली बस घरात येणार गव्हाच्या मारी तुला भेटो काहीवरचे माथव केवर देखालो काहीवरचे माथव केवर देखालो आमचा बाजार होणार तरी कसा? मावशी भगवान आहेत का? भगवान आहे हो मावशी. हो मावशी साई पद्मा बेंबी गिरा मस्तकी गिरा या तुझा माझी फार तुझी परीक्षा तुला आल्याची मला सांगितलं बाजारात ह्यासाठी नाही का मला घेऊन आली होती बाजाराला तुमचं म्हणणं तरी काय आहे? मी श्रीकृष्ण भगवान आहे. भगवान नाही भगवानाचं काय म्हणतात म्हणणं आहे ते बघ. भगवान आहे ना जन्म कहानी
तुम्ही अतिशय शांतचित्ताने राहिलेला आहे. याचा पुढचा कार्यक्रम सुद्धा अतिशय शांतचित्ताने ऐकाल पाहाल अशी आशा बाळगतो आणि पुढील कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद. पण मी काय म्हणतो पेंड्या, आपण गुरुदेवाची कामगिरी तर केली, पण आपल्याला काही भेटलाच नाही. फक्त दैनिक खाल्लं की एवढाच. मार्क याला तुझ्यापेक्षा मी कसं वाटाड्या. मी काय म्हणतो हा देव याच्या ना हो हा करायचं का आपण? मी काय म्हणतो काहीतरी खेळूया. वाट्या आम्हाला घेऊन येतो. अरे पेंड्या, पेंड्या, गोट्या नाही आहेत. दुसरं काय करायचं? आता दुसरा काय करणार? आपण विटी दांडू केलूया. हा ठीक आहे बेटी उधर आगे ही कट गए केन केन यमुनेच्या तीरे बकासूर आला, यमुनेच्या तीरे बकासूर आला.
पाशवी शक्तीने ठार मारतो पा हे बकासुरा, हा श्रीकृष्ण मी शस्त्र वीरावर शस्त्र चालवत नाही. जा, तुला जीवनदान दिले. पुरा ही केस अरे बकासुराचं शस्त्र आहे. मग हो इथंच तयार. काय म्हणाली सोरी? अरे माझ्याने परत जा. काय त्या कृष्णानं घेतो मी समाचार. झालेल्या गवळणी त्या कृष्णाला कंसाला जाऊन कळ लावतीलच. आपल्याला सावध राहायला पाहिजे. नाही नाही तुला बरोबर सापडलं नाही. जर मला माझ्या कावडीला सापडला असता तर कावड्या कावडीचा दाब करत जाऊन चल माझ्या मजुरीला. मी तुझ्या अरे आग लागो तुझ्या शास्त्राला. काय मला चिमुरडे फराव आग लागो माझ्या शास्त्राला. अरे नानसोडी बुडाला ठेवू नकोस. तो तुझ्या नरडेला काय माझ्या अडकेत का तुझ्या? पळा कसला असा तो इतका